नमस्कार मंडळी, फूडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय कुरकुरीत अशी चकली बनवणार आहोत। तुम्ही आवाज ऐकू शकता। आता ही चकली मी फक्त 2 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन यापासून बनवलेली आहे। अतिशय कुरकुरीत अशा चकल्या बनतात। तर चला तर मग बघूयात आपण ह्याचं साहित्य काय काय मी घेतलेलं आहे ते। इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यानंतर मिरची पावडर घेतलेली आहे, धणेपूड घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर तीळ घेतलेला आहेत आणि ओवा घेतलेला आहे। आता कृती बघूया। तिथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, तर नंतर त्यामध्ये मी थोडंसं हळद, थोडंसं मीठ आणि धणे पावडर घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये मी आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट टाकलेलं आहे, त्यानंतर मी इथे सफेद तीळ टाकलेले आहेत थोडेसे, त्यानंतर ओवा थोडासा टाकलेला आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ते तिखट घेऊ शकता। आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये साधारण मी जेवढं आपलं पीठ आहे तेवढंच आपल्याला इथे पाणी उकळून घ्यायचं आहे। ते 2 वाटी मी इथे पाणी उकळवून घेते। तर पाणी उकळल्यानंतर मग त्यामध्ये मी थोडंसं साधारण 2 चमचे, लहान चमचे भर तेल टाकलेलं आहे, त्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता हे आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे पाणी। साधारण त्याला उकळी आल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे पिठाचं ते सगळं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। एक प्रकारे आपल्याला हे सगळी पीठ उकडून घ्यायचं आहे, म्हणजे उकड घ्यायची आहे। तर आपल्याला हे छान आता सगळं पाण्यामध्ये त्या गरम मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं मिश्रण तसं बघायला गेलं तर 3 वाटी झालं आहे, म्हणजे 2 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन, असं 3 वाटी आपलं पीठ तयार झालेलं आहे। पण मी इथे पाणी फक्त 2 वाटी घेतलेलं आहे। तर 2 वाटी पाण्यामध्ये आपलं छानसर असं पीठ हे शिजतं यामध्ये। तुम्हाला जर कमी वाटलं तर तुम्ही गरम करून पाणी पुन्हा वर ॲड करू शकता, किंवा मळताना सुद्धा गरम पाण्याचा हात लावून आपण मळून घेऊ शकतो। आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या ज्या गाठी आहेत त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची आहे। आता आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता हे सगळं मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे सगळं मी एका ताटामध्ये काढून घेते आणि पीठ गरम असल्यामुळे मी अशा प्रकारे हे पीठ मळून घेते। तर आपल्याला जर तुम्हाला साधारण सुक्कं पीठ वाटत असेल तर तुम्ही इथे गरम पाण्याचा हात लावून मळू शकता। मी इथे गरम पाणीच घेऊन थोडंसं मळत आहे पीठ। तर हे मिश्रण आपल्याला छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ ठेवायचं नाही। तुम्ही बघू शकता आपल्याला हे पीठ कशा प्रकारे मळून घ्यायचं आहे ते। आता हे छान आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता हे आपण लगेचच याच्या चकल्या करून घेणार आहोत। अजिबात जास्त वेळ न लावता किंवा पीठ भिजत न घालता अगदी फक्त 20 मिनिटाच्या आतच आपल्या चकल्या बनवून तयार होतात। या सोऱ्याच्या माध्यमातून मी या सगळ्या चकल्या आता पाडून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या सगळ्या तयार झालेल्या आहेत। आता लगेचच इथे तेल छान तापल्यानंतर जास्त गरमही तेल करायचं नाही, साधारण मीडियम आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, कारण आतून ज्या आहेत त्या आपल्या चकल्या कच्च्या राहता कामा नये। तर ह्या मीडियम फ्लेमवर आपल्याला छान गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर अतिशय झटपट बनणाऱ्या ह्या चकल्या आहेत, अगदी कोणतीही भाजणी न करता झटपट। अगदी तुम्हाला कधी खाव्याशा वाटल्या तर अगदी आपण ताबडतोब लगेच घरामध्ये आपल्या तांदळाचं पीठ आणि बेसन तर आपल्याकडे अवेलेबल असतं, तर आपण कधीही या चकल्या बनवू शकतो। तर अतिशय कुरकुरीत आणि खमंग अशा चकल्या बनतात आणि अजिबात मऊ पडत नाहीत। आता ह्या चकल्या तुम्ही महिना ते 2 महिनाभर स्टोअर करून खाऊ शकता। खरं तर तेवढे दिवस राहत नाहीत, कारण त्याच्या अगोदरच्या संपून जातात। तर ह्या चकल्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता की आपली चकली किती कुरकुरीत झालेली आहे, अगदी कुडुम कुडुम आवाज येईल अशा प्रकारची आपली चकली झालेली आहे। आतून सुद्धा खूप छान पद्धतीने शिजलेली आहे, अजिबात मऊ पडलेली नाही आहे। त्यामुळे तुम्हीसुद्धा ही चकलीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला जर अजून कोणती रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये रेसिपीचं नाव सांगा, मी नक्की ट्राय करेन। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अजून अशाच छान रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।